मागे तुमचा एक व्हिडिओ कोणतरी काढला, व्हायरल केला, की तुम्ही काय मध्यप्राशन करून त्या व्हिडिओत आहात. ते खरं नव्हतंच, ते वास्तव नव्हतंच. 1 तासामध्ये माझ्या शरीरातलं मद्य कुठं गेलं असेल की जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्च झालं, सगळं झालं. आणि बरं, मी तिथं मद्यप्राशन केलं होतं तर 1 तासाभरामध्ये माझ्यासमोर मीडियांच्या म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यांचा गराडा होता. काय झालं काय तेव्हा? तुम्हाला काय टार्गेट करून बघा, तुम्हाला काय पोलीस अहो, follow- काय target- तेव्हा सगळं ते विषयानंतर निघालच नाही त्याचं. बघा, काय झालं तर? आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा अशा पद्धतीने ड्रायव्हरला फोडणं, शेजाऱ्याला फोडणं, वेगवेगळे ॲलिगेशन करणं. बरं. ज्यावेळी एक सामान्य कुटुंबातला पोरगा ज्यावेळी पुढं जातो, संघर्ष करतो, संघर्ष या शब्दातच या सगळ्यांचा अर्थ सामावलेला आहे. संघर्ष करतो त्यावेळी भांडे आदळणार, आपटणार, अंगावर येणार, डोक्यावर येणार, पायावर येणार. मग त्या दिवशी काय तुम्हाला कोणी फॉलो करत होतं की ज्या तुमच्या दिवशी मला 5 वाजल्यापासून फॉलो केला होता, बरं. तीच लोक माझ्या समोर येऊन अगोदर फोटोही काढून गेलेली होती बरं. माझ्याबरोबर सेल्फी घेऊन. हां. हा, आणि मग मी माझ्याबरोबर जो बॉडीगार्ड होता त्याला म्हटलं, जावा आता तुम्ही, मी माझ्या मित्राची त्याची ओळख करतो. आणि मग मी खाली येतो. ते तेवढाच त्यांनी एक क्षण बघितला आणि मग ती सगळी लोक वरती येऊन आणि काय त्यांनी मग पकडलं, माझ्या कमरेला पकडलं, बेल्टला पकडलं. हा दारू पिलाय. बरं, मी मद्यप्राशन करताना ते हॉटेल कुठलं होतं, मी कुठल्या हॉटेलमधून काय आणलं होतं का, किंवा मग पिताना मग ती बॉटल का सापडली नाही, त्यांनी एव्हिडन्स काहीच ठेवले नव्हते का मी तिथं.